चुकलं नाही. भेटणार नाही भेटणार. आता 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 तुला मी कशी एका झटक्यात तुला शोधून काढेल. ला म्हणजे आमच्या विनायकला राग आलेला दिसतो. बर आपण हा खेळ ना दुसरा खेळ खेळू. चालेल चालेल. फुलाबाई बाई ग भातुकलीची शाई ग लहानपणी जन्माला विनायकाची बाई ग फुलाबाई बाई. बघ आपण हा खेळ नको. आपण चौथं खेळू. चालेल. हा हे या मुठे तुझ्या आणि या मुठे माझ्या. आता तुझा डाव. हा आता माझा डाव. मी जिंकले. तू गेला. मी सहज बोलून गेले विनायक. विनायक मी सहज बोलून गेले विनायक. विनायक विनायक ऐक ना. मी सहज बोलले. अरे मला सोडून नाही जाशील ना विनायक. भातुकलीतल्या नवरदेव नवरीचा खेळ खेळूया. विनायक हे कशी दिसत आहे. आता हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात घाल. मग आपण कायमचे एक होऊन जाऊ. हा? ये. नंदिनी अगं ए नंदिनी काय ग हे सटवे. हा केव्हाची आवाज येते तुला अजूनही येत का ग. हा एवढी मोठी घोडी झाली तरी घर कामात कवडीची मदत होत नाही. आणि अरे संसार सुखाची स्वप्न बघायला निघालीये. भागी कुठली. काय तुझ्या बापानं पाप केलं मागल्या जन्मी देवच जाणे. आणि तुझ्यासारखी ही पागल बाळगी जन्माला आली. तर तुला समजलं पाहिजे की काय काय काम करायला पाहिजे घरामध्ये आणि काय करायला पाहिजे. नंदिनी आली तुझं काही वारी. नंदिनी नंदू बाळा आता काय करतेस. अगं खेळत काय बसलीस. तुझं आता लग्न ठरलंय ना. लग्न बाबा पण माझं लग्न तर विनायक सोबत होणार आहे ना. हो विनायकासोबतच होणार आहे. पण खरोखरच्या विनायकासोबत. विनायकासोबत तुझं लग्न व्हावं म्हणून आपण त्यांना पत्र लिहिलंय ना. चल आज आपल्याला त्यांना भेटायला जायचंय चंदनवाडीला. पण नाही लवकर तयार व्हा. शाळेस ना जा बाळा. अरे काय तुला कितीदा सांगितलं की नंदिनीशी नीट बोलत जा म्हणून. सारखी टोचून बोलत असते तिला. कळतं का तुला हे. अगं आई आहेस तिची आई. सावत्र आई आहे मी तिची. तिची आई तिला जन्म देताच देवा घरी निघून गेली. आणि तिला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं. तुमच्याशी लग्न करून काय आलं हो माझ्या नशिबात. ही वेळी मुलगी आणि हा तुमच्या घरातला पसारा. मला काय हवाय काय नको याचा कधी विचार सुद्धा केला नाही तुम्ही. तुमच्याशी
लग्न करून ना शिक्षा भोगते मी, शिक्षा. शिक्षा तर नंदिनी भोगते लहानपणापासून. तू सतत तिचा तिरस्कार करत आली आहेस. तिच्या मानसिक आजारामुळे शेजारचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतील म्हणून तू तिला कधी बाहेर जाऊ दिला नाहीस. तिला वेडी ठरवत कोणाशी खेळू दिला नाहीस. त्यामुळे तिचा वेडेपणा अधिकच वाढत गेला. तिला तर हेच माहिती होतं की ती मोठी झाल्यावर तिचं लग्न विनायकासोबत होणार आहे. पण विनायकची आणि तिची कधी भेट झालीच नाही. आणि म्हणून आपला एकटेपणा घालवण्यासाठी तिनं या विनायकाचा आधार घेतला. खोट्या विनायकाचा. विनायकाचा पुतळा बनवून ती त्याच्यासोबतच आपली दुःख वाटत आली. त्याच्यातच आनंद बघत आली. पण तुला हे सुद्धा बघवलं नाही ना. आता आपण त्यांना भेटायला तर जातोच आहे. पण मला नाही वाटत की विनायकराव नंदिनीशी लग्न करायला तयार होतील म्हणून. हे पहा, नंदिनीच्या जन्माच्या वेळेस विनायकरावांच्या वडिलांनी तुम्हाला शब्द दिला होता ना की ते विनायकराव आणि नंदिनीचं लग्न लावून देतील म्हणून. अगं पण विनायकरावच्या वडिलांना स्वर्गवासून बरीच वर्ष झाली. ते वचन आता कसं पूर्ण होणार? ते वचन विनायकराव पूर्ण करणार. कारण दिलेला शब्द पाळणं ही त्यांच्या घराण्याची परंपरा आहे. अगं पण हे पहा, मुलगी वयात आली आहे. तिला ताबडतोब घराच्या बाहेर हाकायला पाहिजे. एक तर तुम्ही तिचं विनायकाशी लग्न लावून द्या, नाहीतर जीव घेईन मी तिचा. काय बोलतेस?